अरे थोडं रोमॅन्टिक हो, आपण लव्ह सॉन्ग करतोय असं म्हणलं कसं थोडंसं असं कम्फर्टेबल हो ना तुम्ही. हिरो शूटिंग सोडून मासे विकायला लागले आता. हॅलो गाईज, तर आता आम्ही पोहोचलो आहोत हम्पीमध्ये. आत्ता वाजले आहेत 4 आणि आम्ही रात्री 12 वाजता निघालो होतो. तर आम्ही अल्बम सॉन्गच्या शूटसाठी इथे जमलो आहोत. मराठी सॉन्ग आहे. शूट आता चालू होत आहे. सो मी रेडी झालेली आहे. तर हे अंकल आहेत, यांच्या इथे आम्ही स्टे केलेला आहे. तो अंकल, आप कौन सी लैंग्वेज में बात करते हो? कन्नड़ में बात करता हूँ. कन्नड में? कन्नड़. ओके. तर हे जे अंकल होते हे बोलत आहेत कन्नडा, पण त्यांना हिंदी पण समजते आणि इंग्लिश पण समजते, त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. दिव्या मॅडम या आमच्या मेकअप आर्टिस्ट आहेत. सो त्या बोलतात आता टचअप करूयात. थांबा जरा, पहिलं जेवण करूयात, खूप भूक लागली आहे बेकार. वाव, काय लोकेशन आहे. तर या ठिकाणी हनुमान आणि बालीचं युद्ध झालं होतं, त्यामुळे ते खूप सारे मोठे मोठे दगड आहेत. तर हम्पीमध्ये हे विरूपाक्ष टेम्पल आहे, खूप सुंदर आहे. हम्पीमधलं पूर्ण शूट उद्या कंप्लीट होईल. उद्या ती साडी वेअर करावी लागणार आहे मला. सो चलो, आता मी खूप दमली आहे. सो आता झोपते. गुड नाईट. गुड मॉर्निंग गाईज. तर सकाळी 6 वाजता आम्ही इथे आलो होतो. तर आमचं इथले शूट कंप्लीट झालेलं आहे. आता नेक्स्ट लोकेशनला चाललो आहे. अक्षय कुमारचा मूवी आहे, त्याचं शूट झालं होतं. सो आम्ही आता तिथे आहोत. डॉगेश, ये देखो किती मोठे मोठे दगड आहेत इथे. तर ही हम्पीमधली तुंगभद्रा नदी आहे, जिथे आता मी आहे. याला कोरॅकल राईड असे म्हणतात. सो हम्पीमध्ये हे खूप मोठं टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. चलो लेट्स गो. भैया इसे क्या बोलते? कन्नड़ में चप्पा और हिंदी में चक्र तीर्थ क्या होता है? चक्कर तीर्थ बोले तो गोल फुल होता है मैडम. इधर है ना बौरव फिरता है, सेंटर है ना. हाँ हाँ, बौरव फिरता ना, इधर कन्नड़ में चक्कर तीर्थ बोलते हैं. ओके. ही आमची टीम आहे. अरे थोडं रोमॅन्टिक हो, आपण लव्ह सॉन्ग करतोय असं म्हणलं कसं थोडंसं असं कम्फर्टेबल हो ना तुम्ही. क्लोज या क्लोज थोडंसं नॉर्मल, म्हणजे नॉर्मल दिसलं, लोकांना वाटलं तर पाहिजे. फील नाहीये, कसलाच फील पाहिजे. नॉर्मल घ्या तुम्ही, जसं असं म्हणजे थोडं ओके कम्फर्टेबल व्हा थोडं. ओके सर, ओके. केवढा मोठा पैसा आहे हा, खूप मोठा. इकडे पण आहे, इथे पण आहे खूप मोठा. एवढी हुशार साडीमुळं येईल का तुला? साडी घालून तू पहिल्यांदा जा, ती खाली जाते ना, तिला हात देन मग या एकत्र. फक्त इकडे तिकडे कुठं हे करू नका. ऐक, तुझ्यावर जिम्मेदार आहे सगळी. तिला अजिबात इकडे तिकडे सोडायचं नाही. चिकू घसरली तर लगेच पॅक पकड. ये डॉगेश तो इंग्लिश ही लग रहा है मुझे. धर. नाही चावत, मी त्याला हात लावलाय मगाशी. गे माझं छोटंसं पिल्लू, खूप क्यूट आहे ते. बाय डॉगेश, बाय. डर गई. अरे खरंच, मी आमचं तिथे थांबवलं होतं ना आम्हाला, तेव्हा पण आम्ही तिथे मगर पाहिली. लय मोठं मगर आहे, मी पण बघितली. कधी पण येऊन पकडू शकते त्याच्यावर बसल्यानंतर. हो, एवढ्या मोठ्या पक्ष्याने, इतका मोठा पक्षी ओरडत गेला ना इथून. खूप मोठी मगर आहे. यात मगरी आहेत. पिल्या तिकडे जाऊ नको, मगर आहे तिकडं. सॉल्ट डाल के दो भैया. थँक्यू. कसा लागतोय हो लेमन राईस? एक नंबर. एकदा खाल्ला की परत मागणार नाही.
म्हणलं की पाणी आहे ना तिथे शूटिंग ह्याच्यात हम्पीत झालंय. आता आम्ही तिथेच चाललोय. आता आम्ही तिथं जाणार आहे. येस येस. हा सगळं आहे ना किष्किंधा नरेश म्हणून राजा होता, असं हे सगळं राज्य होतं. ओके. आणि हे त्याचं एंट्री गेट. नाम्याची खीर चाकतो चोखोबाची गुरे राखितो, पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा. हा आहे पाषाण रथ जो 50 रुपयाच्या नोटेवर असतो. आणि भगवान विष्णू आहेत, त्यांचं जे वाहन आहे गरुड, त्याच्यासाठी समर्पित हा रथ आहे. सर, या ठिकाणचा इतिहास तुम्हाला माहित आहे, कृपया सांगावी. 1565 साली ज्यावेळेस आदिलशहा आणि इथला कन्नड राजा त्यांचं युद्ध झालं होतं, त्यावेळेस इथली मूर्ती इथल्या पुजाऱ्यानं इथल्या मूर्तीला ते विजय आणि विजयराजा म्हणत होते. तर त्या मूर्ती आपल्या इकडं पंढरपूरला आणून स्थापन केलेल्या आहेत. त्याला विठ्ठल रुक्मिणीचं आपल्या इकडे म्हणतात. ओके. ते ठिकाण हे आहे. आणि 50 रुपयाच्या नोटेवरती जे चित्र आहे पाषाण रथ, हा तो रथाचं ठिकाण आतमध्ये आहे याच्या. येस. थँक्यू सर. चलो. राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा. हिरो शूटिंग सोडून मासे विकायला लागले आता. मला उचलतोय का? उचल. धरलं ना असं गोल गोल फिरवा. अरे गोल फिरवा म्हणजे कसं उचलणार नाही. ऐका की पूर्ण असं कमरेला धरून ह्यांनी पाय वर करायचे ते ना. तुम्हाला पकडलं ना ह्यांनी, ऐका की ज्यावेळेस असं थोडस वर उचलणार आहेत ना, त्यावेळेस तुम्ही पाय वर करायचे. पाय खाली टेकवलं तर ते खाली नाही येणार. बर. तसं नाही झालं पाहिजे. ओके, चालेल, करते. एखादा वर्कर काही करा पण मुवमेंट द्या. तर आजच्या दिवसाचं पूर्ण शूट कंप्लीट झाले आणि आम्ही हम्पीमधून बाहेर आलो आता. आणि आता हनुमान हल्लीमध्ये एक गेस्ट हाऊस आहे क्रेझी पांडा नावाचं, तर इथं आम्ही थांबलोय. आज स्टे करणार आहे. इथे शूट पण आहे, तर तुम्हाला मी दाखवते क्रेझी पांडा गेस्ट हाऊस कसं आहे ते. आता तर खूप छान आहे हे, पण मॉर्निंगला पण अजून सुंदर दिसेल. गुड मॉर्निंग गाईज. चलो मॅडम. माय मेकअप आर्टिस्ट. फायनली आमचा नाश्ता आलेला आहे आणि आम्ही खात आहोत. तर अशा तऱ्हेने फ्रेंच फ्राईज आम्ही भरपूर ठिकाणी खाल्लेत, रात्री पण होते, पण हे जरा वेगळे. खूपच छान आहे. खूपच छान आहेत. यांची वेगळीच आईट आहे. हॅलो हॅलो. क्रेझी पांडा. मी पुढे. बरं घ्या घ्या. सर बॅक. गो टू बॅक. बसू नका का बंगा. निघालो आहोत आता घरी.